दिवस मावळल्यानंतर म्हणजे रात्री हे पथक या भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेलं होतं। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी सुद्धा होते सोलापूरचे। आता मूळ मुद्दा असा होता की दिवसा पाहणी करण्यासाठी आलेलं हे पथक रात्री शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलं कसं काय? कारण की नियोजन जे काही होतं या पथकाचं पाहणीसाठी जाण्यासाठीचं ते होतं दिवसभरातलं, परंतु ते न होता हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावरती रात्री पोहोचलं आणि मग काय रात्रीच्या अंधारात दिसणार काय? तर मग या पथकानं एक शक्कल लढवली, हातात टॉर्च घेतली आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये पाहणी केली। म्हणजे त्या टॉर्चचा प्रकाश जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाहणी करायची आणि त्यावरनं शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यानंतर नुकसानीचा जो काही पाहणी दौरा होता तो त्यांनी अशा प्रकारे आवर्ता घेतला। खरं तर या प्रकारचा दिखावा करण्याची गरज काय आहे केंद्रीय पथकाला? हा दौरा दिवसा करता आला असता मग दिरंगाई का केली? तर 1 महिन्यापूर्वीच हा सगळा जो काही कार्यक्रम आहे पाहणीचा तो करताच येऊ शकला असता, परंतु केंद्र सरकारनं आणि केंद्रीय पथकानं अशा पद्धतीची हालचाल केली नाही आणि त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत वागतंय, म्हणजेच कशा पद्धतीनं हा मदतीचा सुद्धा दिखावाच केला जातोय, पाहणीचा सुद्धा दिखावाच केला जातोय, अशा प्रकारची चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगू लागलेली आहे।